नासेर ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक। ही फक्त 39,000 पासून पुढे। चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त 5 रुपये। गाडीच्या पार्ट्सला 1 वर्षाची वॉरंटी, फायर प्रूफ लीड, ऍसिड बॅटरी, गाडी चालवायला सोपी, आरामदायक आणि हप्तेही सुलभ। आणि हो, ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी। पहिलं बक्षीस 1 ई बाईक, दुसरं 43 इंची LED टीव्ही, तिसरं वॉशिंग मशीन सह फ्री, आटा चक्की यासारखी 50हून अधिक आकर्षक बक्षीस। तर मग बरा करा आमच्या शाखा कलगरी, कवठे महांकाळ आणि मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या नंदा ग्रुपवर कठोर कारवाईची मागणी। कामगारांना जिवंत कोंबड्यांपेक्षाही हीन समजणाऱ्या आणि त्यांच्याशी थेट जीवाशी खेळणाऱ्या बाळकृष्ण बिल्डिंग फार्म नंदा ग्रुप बेडक या कंपनीवर तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट तर्फे करण्यात आली आहे। जिल्हा अध्यक्ष महादेव होवाळे यांनी या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांच्याकडे निवेदन दिले असून 4 दिवसात कारवाई न झाल्यास 23 सप्टेंबर रोजी आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे। सविस्तर घटना अशी की दिनांक 15 व 16 सप्टेंबर रोजी महादेव होवाळ हे बेडकवरून मंगसुळीकडे प्रवास करत होते। त्यावेळी बेडक हद्दीत नंदा ग्रुपचा ट्रॅक्टर बॉयलर कोंबड्या घेऊन जाताना दिसला। कोंबड्या लोखंडी जाळीत व्यवस्थित बांधलेल्या होत्या, परंतु त्याच जाळीवर 25 ते 30 कामगारांना बसवून प्रवास घडवला जात होता। या कामगारांच्या सुरक्षिततेची कुठलीच सोय नव्हती। सेफ्टी बेल्ट, आधार वा कोणतीही खबरदारी न घेता हे सर्व कामगार वाहनावर बसलेले दिसले। परिणामी कोंबड्या मात्र सुरक्षित आणि कामगार मात्र जीव मुठीत धरून प्रवास करत होते। हा प्रकार केवळ निष्काळजीपणाच नव्हे तर सरळ कामगारांच्या जीवाशी खेळ असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे म्हणणे आहे। कोंबड्यांच्या सुरक्षेसाठी पिंजरे आणि जाळ्या असताना कामगारांसाठी काहीच व्यवस्था नाही, ही विडंबनात्मक व संतापजनक बाब असून कंपनीचा बेफिकीरपणा यामुळे उघडकीस आला आहे। या घटनेचे पुरावे, छायाचित्रे व साक्षीदार रिपब्लिकन पार्टीकडे असल्याचे महादेव होवाळ यांनी स्पष्ट केले आहे। निवेदनात नमूद केल्याप्रकरणी कंपनीकडून कामगार नियमांची उघडपणे पायमल्ली करण्यात आली आहे। त्यामुळे कामगार आयुक्तांनी चौकशी करून कंपनीवर कठोर कारवाई करत परवाना रद्द करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। तसेच सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सांगली व मानवी हक्क आयोग दिल्ली यांनाही पाठवण्यात आली आहे।